यूज द फॉर्म्युला टू मल्टिप्लाय द फॉलोइंग. आता आपल्याला या दोन ब्रॅकेटचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, पण त्याच्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे एक्स प्लस वाय, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस वाय. तर बघा टर्म्स सारख्या आहे, एक्स प्लस वाय, एक्स मायनस वाय, जे टर्म्स सारखे आहे, फक्त याचं साईन चेंज झालेलं आहे. तर अशा पद्धतीचा कोणता फॉर्म्युला आहे, तर ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. एक्सपान्शनचं ए प्लस बी ए मायनस बी याच्या एक्सपान्शनचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर याच्यामध्ये पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये टर्म सारखे आहे, फक्त साईन चेंज आहे. म्हणजे ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि आपल्याला या फॉर्म्युल्याचा यूज करून हे सोडवायचं आहे. आता बघा एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय टर्म कशा आहे, सारखे आहे, फक्त साईन चेंज आहे. आणि याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला फॉर्म्युल्याने करावं लागेल. तर कोणत्या फॉर्म्युल्याने करावं लागेल, ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर इथे पण बघा असंच आहे, ए प्लस बी ए मायनस बी. ठीक आहे, म्हणजे इथे फॉर्म्युला हा जर वापरला तर आपल्याला काय लिहावं लागेल, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट टर्म कोणती आहे, एक्स स्क्वेअर मायनस सेकंड टर्म कोणती आहे, वाय स्क्वेअर. हे झालं आपलं याचं मल्टिप्लिकेशन कशाने, फॉर्म्युला मेथडनी. इथे पण बघा आता सेकंड प्रॉब्लेम आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय आहे 3x मायनस 5 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 5. तर बघा टर्म सेम आहे, इथल्या पण दोन्ही टर्म सेम आहे, इथल्या पण दोन्ही टर्म सेम आहे, फक्त साईन चेंज आहे. म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, ए प्लस बी ए मायनस बी. आणि ए प्लस बी ए मायनस बीचा आपला जो एक्सपान्शनचा फॉर्म्युला आहे तो कोणता आहे, ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर इथे असंच आहे, 3x प्लस 5 3x मायनस 5, एकदा ॲडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन. म्हणजे हाच फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट टर्म कोणती आहे आपली 3x स्क्वेअर मायनस सेकंड टर्म कोणती आहे 5चा स्क्वेअर. आता 3xचा होल स्क्वेअर आहे, म्हणजे आपल्याला 3चा पण स्क्वेअर करावा लागेल, xचा पण स्क्वेअर करावा लागेल. तर 3चा स्क्वेअर किती होईल 9, 3 इंटू 3 9, आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर 5 इंटू 5 25, 5चा स्क्वेअर 25. तर हे झालं आपलं मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर आहे थर्ड प्रॉब्लेम. आता थर्ड प्रॉब्लेमसाठी आपल्याला काय करावं लागेल, परत दोन टर्म आहे, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इथे पण दोन टर्म आहे, इथे पण दोन टर्म आहे, मध्ये फक्त साईन चेंज आहे, इथे प्लस आहे इथे मायनस आहे. म्हणजे टर्म सेम आहे, साईन चेंज आहे. म्हणजे ए प्लस बी ए मायनस बीच्याच फॉर्ममध्ये आहे. मग आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर इथे बघा ए प्लस 6 ए मायनस 6. तर याचा आन्सर काय होईल, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. म्हणजे एचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म कोणती आहे 6, 6चा स्क्वेअर. मग इथं याचा आन्सर काय होईल, ए स्क्वेअर मायनस 6चा स्क्वेअर. 6चा स्क्वेअर किती येईल, 6 6 जा 36. तर एक्स स्क्वेअर मायनस 36. प्रॉब्लेम 4. आता इथे पण बघा, या ब्रॅकेटमध्ये दोन टर्म आहे, या ब्रॅकेटमध्ये दोन टर्म आहे. तर बघा x/5 प्लस 6 x/5 मायनस 6 टर्म कशा आहे, सारख्या, फक्त इथे प्लसचं साईन आलं आहे, इथे मायनसचं. म्हणजे एकदा ॲडिशन झाली आहे, एकदा सबस्ट्रॅक्शन झाली आहे. मग एक्सपान्शनचा आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे ए प्लस बी ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये असेल तर त्याचा आन्सर काय होते, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. म्हणजे इथे काय होईल, फर्स्ट टर्म कोणती आहे आपली x/5
5 याचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म कोणती आहे 6चा स्क्वेअर. आता एक्सचा स्क्वेअर काय होईल एक्स स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर किती होईल 25 मायनस 6चा स्क्वेअर काय झाला 36. 6चा स्क्वेअर 6 × 6 36. तर हे झालं या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. कोणत्या मेथडनी फॉर्म्युला मेथडनी. फॉर्म्युला कोणता वापरला आपण फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे कोणता वापरला ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा एक्सपान्शनचा फॉर्म्युला वापरून आपण या एक्झरसाइजचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आणि त्याच्यानंतर याच्यातले आणखी प्रॉब्लेम आहे दुसऱ्यामध्ये काय आहे यूज द फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. आता आपल्याला फॉर्म्युलाचाच यूज करायचा आहे आणि याच्या व्हॅल्यूज काढायच्या आहे. फॉर्म्युल्याचा यूज करून याच्या व्हॅल्यूज काढायच्या आहे. इथे 502 × 498 यांचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पण आपल्याला सोडवायचं कशाने आहे फॉर्म्युल्याने. तर आपल्याजवळ फॉर्म्युला आहे ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर एकदा बेरीज एकदा वजाबाकी म्हणजे एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन टर्म आल्या पाहिजे सेम. तर आपल्याला हा जो डिजिट आहे तर याचे 2 डिजिट बनवायचे याचे 2 डिजिट बनवायचे ठीक आहे. पण या दोघांमधला राऊंडेड नंबर कोणता आहे मेन नंबर कोणता आहे 502 आणि 498मध्ये मेन नंबर आहे 500. म्हणजे याला 2 टर्ममध्ये लिहितो म्हटलं तर काय लिहावं लागेल 500 + 2 आणि याला लिहावं लागेल 500 - 2. 500 + 2 म्हणजे 502 होईल आणि 500 - 2 म्हणजे 498. आता बघा हे ए प्लस बी ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये आला ए प्लस बी ए मायनस बीचा. तर याचा फॉर्म्युला काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. आता आपली फर्स्ट टर्म किती आहे 500 याचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर. आता 5चा स्क्वेअर किती होईल 25 आणि 2 झिरोचे किती होईल मग 4 0 1 2 3 4 मायनस 2चा स्क्वेअर 4. आणि आता आपल्याला याचं सबट्रॅक्शन करायचं आहे 2 5 0 0 0 0 मायनस 4 किती येईल 10 - 4 6 कॅरी 1 10 - 1 9 कॅरी 1 10 - 1 9 कॅरी 1 10 - 1 इथे येईल 1 5 - 1 4 2. तर याचा आन्सर येईल 2 4 9 9 9 6. आता सेकंड प्रॉब्लेम आहे. इथे पण आपल्याला काय करावं लागेल याच्या 2 टर्म बनवावं लागेल याच्या 2 टर्म बनवावं लागेल. आता याच्या जवळचा मेन राऊंडेड नंबर काय 100 कारण की इथे 100 + 3 लिहू शकतो इथे 100 - 3 लिहू शकतो म्हणजे 97 होईल. 100 - 3 म्हणजे 97 आणि 100 + 3 म्हणजे 97. मग इथे पण आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे ए प्लस बी ए मायनस बी. ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट टर्म कोणती आपली 100चा स्क्वेअर आणि सेकंड टर्म आहे 3चा स्क्वेअर. आता इथे बघा 1चा स्क्वेअर किती होईल 1 आणि 2 0 आहे तर त्याचा पॉवर करायचा असेल तर 2चे किती होईल 4 1 2 3 4 मायनस 3चा स्क्वेअर किती होईल
9. मग याचा आन्सर आपल्याला इथे लिहावं लागेल. तर 1 2 3 4 याच्यामधनं आपल्याला किती मायनस करायचे आहे? 9. तर 10 मायनस 9 1 कॅरी 1 10 मायनस 9 1 9 10 मायनस 1 9 10 मायनस 1 9. म्हणजे याचा आन्सर येईल आपलं 9 9 9 1. तसंच आता आपल्याला थर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आता थर्ड प्रॉब्लेमसाठी आपल्याला काय करावं लागेल? इथला राऊंडेड नंबर शोधावा लागेल. आता इथला राऊंडेड नंबर म्हणजे 50 प्लस 4 आणि इथे 50 मायनस 4. म्हणजे याच्या 2 टर्म करायच्या. पहिली टर्म होईल 50 प्लस 4 आणि दुसरी टर्म होईल 50 मायनस 4 म्हणजे 46. आता बघा याच फॉर्मेटमध्ये आलं ए प्लस बी ए मायनस बी आणि आपलं एक्सपान्शनचा फॉर्म्युला कोणता आहे? ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर इथे बघा फर्स्ट टर्म कोणती आहे? 50. 50चा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म किती आहे? 4चा स्क्वेअर. आता 50चा स्क्वेअर किती होईल? 5चा स्क्वेअर 25 आणि 1 0चे 2 0 होईल मायनस 4चा स्क्वेअर किती होईल? 16. आणि आता आपल्याला याचं काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्शन. म्हणजे 2 5 0 0 मायनस 16. 10 मायनस 6 4 कॅरी 1 10 मायनस 2 8 कॅरी 1 5 मायनस 1 4 आणि हे 2. म्हणजे याचा आन्सर येईल 2 4 8 4. आता लास्ट प्रॉब्लेम फोर्थ 98 इंटू 102. आता बघा यातला राऊंडेड नंबर होईल 100. बघा 100 प्लस 2 आणि 100 मायनस 2 म्हणजे 98. म्हणजे इथे याला लिहावं लागेल 100 मायनस 2 आणि याला लिहावं लागेल 100 प्लस 2. आता बघा परत ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्ममध्ये आला आणि आपला एक्सपान्शनचा फॉर्म्युला काय आहे? ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी असेल, सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येते. जे आपला फॉर्म्युला आहे ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. तर याचं काय होईल मग? फर्स्ट टर्म किती आहे आपली? 100. तर फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. सेकंड टर्म आहे 2 सेकंड टर्मचा स्क्वेअर. म्हणजे आता 100चा स्क्वेअर. आता 1चा स्क्वेअर 1 होईल आणि 2 0 आहे तर इथे किती होईल? 2चे 4 1 2 3 4 2चे 4 मायनस 2चा स्क्वेअर झाला 4. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? याचं सबस्ट्रॅक्शन 1 1 2 3 4 मायनस 4 करावं लागेल. 10 मायनस 4 6 कॅरी 1 10 मायनस 9 कॅरी 1 10 मायनस 1 9 कॅरी 1 10 मायनस 1. म्हणजे याचा आन्सर येईल 9 9 9 6. एक्सरसाइज संपली.